हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता बाबा सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकानं साईन प्रार्थना तुमच्या प्रदेशाच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. आपण सूत्रशीत मध्ये 27 अध्याय 1 पासून आपण वचन घेऊया. सूत्रशीत 27 अध्याय 1 पासून. परमेश्वर माझा प्रकाश माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या हालेलुया. आता ही वचन जे आहे आपल्या सगळ्यांसाठी स्पेशलिस्ट एक लागू बोलतात त्याला, ते सगळ्यांना उपयोगी येणार आहे. हालेलुया. आणि हे वचन जेव्हा मी घेतो आणि त्या वचनाचं पालन करतो तेव्हा आम्हाला भीती बाळगायची गरज नाही, दुःखाची गरज नाही, टेन्शनची गरज नाही, मानसिक तणावाची गरज नाही. हालेलुया. जो देवावर विश्वास ठेवतो तो विश्वासी व्यक्ती त्या वचनाद्वारे सांगतो की मी कोणाची भीती बाळगतो. हालेलुया. आज जर तुम्ही परमेश्वराच्या वचनात आहे किंवा शिक्षणात आहे किंवा तुम्ही त्याच्या नियमामध्ये जर आहे तर तुम्हाला कसल्या गोष्टीची भीती बाळगायची गरज नाही. जसे 23 अध्यायामध्ये 1 ते 6 वचनामध्ये तिकडे तसं सांगतो, दावीद बोलतो, परमेश्वर माझा बेंडपाळ, मला काही कमी पडणार नाही. हालेलुया. आज जर परमेश्वर जर आपला सर्वक्षण आहे, बरोबर, हालेलुया, तुम्हाला काही कमी पडणार नाही. आता तुमचा विश्वास आहे जर परमेश्वरावर आहे तर तुमचं संपूर्ण जीवनामध्ये चमत्कार अद्भुत गोष्टी घडणार आहे. पण तुमचा विश्वास इकडे प्रार्थना आहे तिकडे जाऊ का, इकडे प्रार्थना आहे तिकडे जाऊ का, इकडे प्रार्थना आहे तिकडे जाऊ का, दगड वर फेकतात खालीच पडतो, दगड वर फेकतात तो खालीच पडतो. शेवटी इकडेच यायचं आहे. फिलिप्पियर 2:10, गुडघे तुम्हाला इकडेच टेकायचे आहेत, तुम्ही दुनियामध्ये जा. हालेलुया. एक पाग मारणारा मनुष्य होता. तो पाग मारतो आणि पाहिजे तेवढ्या लांब फेकून देतो. त्याला वाटलं इकडे मासली मिळेल का, त्याला वाटलं इकडे मासली मिळेल का, त्याला वाटलं तिकडे मासली मिळेल का. तो अंदाज मारतो 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 पण शेवटी हातामध्ये शून्यच येते. हालेलुया. फक्त एक सांग, तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा, प्रार्थनेमध्ये इकडे जाऊ का तिकडे जाऊ, तिकडे जाऊ का तिकडे जाऊ, तुम्ही शून्यातच राहता. हालेलुया. तुमची घडण नाही होणार, तुमची प्रगती होणार नाही. कारण 1000 व्यक्तीची बुद्धी असते ती वेगवेगळ्या प्रकारची असते. इकडे गेलं तर थोडं ज्ञान अलग दिसेल, तिकडे गेलं तर थोडं ज्ञान अलग दिसेल, इकडे गेलं तर थोडं ज्ञान अलग दिसेल. तुम्ही पाहिजे तर पवित्र शास्त्र वाचून बघा. 4 शुभवर्तमान आहे. 4 शुभवर्तमानामध्ये अलग अलग दिशाचं उत्तर नाही, तुम्हाला म्हणजे अलग उत्तर भेटेल. का भेटेल मला सांगा. मत्तेचं अलग आहे, मार्कचं अलग आहे, लूकचं अलग आहे आणि योहानचं अलग आहे. हे 4 वेगळे व्यक्ती. लूक जो होता तो कुठला प्रेषित नव्हता, तो वैद्य होता आणि तो वैद्य लोकांना औषध गोळ्या देत होता. हालेलुया. म्हणजे आयुर्वेदिक. त्याद्वारे लोकांना गुण यायचे. पण जेव्हा गुण नाही आला तर ते प्रभू येशूकडे यायचे आणि ते बरे व्हायचे. तेव्हा तो बघायचा की ह्या व्यक्तीकडे किती प्रकार परमेश्वराचा अभिषेकाचा अनुभव येतो. हालेलुया. म्हणजे देव याच्या बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी ते लोक शुभवर्तमान लिहून. हालेलुया. आणि 24 अध्याय दिले. हालेलुया. आणि ह्या स्वतः त्याच्यामध्ये घटका म्हणजे काय काय घडलेले त्याच्याकडे आलेल्या लोकांचं जीवनात कसा बदल झाला, कसं आरोग्य मिळालं, कसं त्यांचं जीवन बदललं, की जे मरणारे लोक होते. आणि मी आशा सोडली कारण याला औषधं आता पोचणार नाही, त्याचा श्वासच बंद झाला तर औषध काय देऊ. तर लूकची अशी भूमिका आहे त्याच्यात. हालेलुया. मग त्याने बघितलं अरे असं घडते. हालेलुया. मग त्याला समजलं की खरोखर देवपुत्र आहे आणि देवाचा आशीर्वाद म्हणजे देवाचा आशीर्वाद आणि देव तिथे आशीर्वादाने चमत्कार करतात. मेलेल्यानं उठवतो,
रोग गॅस बरी होतो. बरेचसे लोकांचं उत्तर त्यांनी डिसिजनाद्वारे तर बघा, तेव्हा दाविदाचा जो विश्वास होता तो परमेश्वरावर होता. बघा, दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू. काय सांगितले? दुष्कर्म म्हणजे माझे शत्रू. आता आपल्यातून दुष्कर्म झालं म्हणजे आपण देवाचे शत्रू बनतात. आपल्यातून काहीतरी पाप चुका व्हायला लागलं तर आपण देवाच्या बाबतीत एक शत्रूप्रमाणे आपलं जीवन होतं. तू काय सांगते की माझ्यावर चढाई करून आले ना, केस लागून तुम्ही जर देवाजवळ आहे, तुमच्या विरोध कोणी आहे असू दे, ते केस लागून पडते. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही देवाजवळ आहेत ना, तुम्ही देवा जोडीला आहेत की नाही? मग आहे तो तिकडेच विश्वास धरायचा. आता तुम्ही या प्रार्थनेचा तिकडे जाते, तिकडे ठेच लागतील. आधी बघा, ठेच लागलं तर पायाला जखम आतापर्यंत ऐके नाही. अशा ऐके नाही, कारण नक्की लोकांना माहिती नाही. मग लोक भेटतात, सांगतात चल तिकडे प्रार्थना करून, त्या प्रार्थनेचं तिकडे चल, तिकडे चल. प्रार्थना एकाच ठिकाणी स्थिरची पकड. जेव्हा मी स्थिर मध्ये जर असले तर तुमची प्रगती होईल, न जर तुम्ही स्थिर मध्ये नाही तर डगमळत्यामुळे नुकसान होईल. कारण मेंढपाळ एकच असतो. येशू ख्रिस्त एक मेंढपाळ होता आणि योहान 10 अध्यायामध्ये ते स्पष्ट दिले. तो शेवटला सुद्धा एक मेंढपाळ आणि एक कळप. आता एक लहान कळप आहे आपण. लूक 12:32 वचन बघूया आपण काय दिलेलं आहे त्याच्यात. म्हणजे तुम्हाला त्यात समजेल की छोटा जो कळप असतो तो हळूहळू वाढतो. मोठा कळप मग तू विखरून जातो. जेवढ्या लोक वाढत जातील ना, प्रार्थनेमध्ये जीवन जगायला लागेल ना, जेवढे वाढत जातील ना तेवढं भोगत जातील. परिवर्तन होत नाही त्याच्यात. लोक वाढतात, लाखो लोक येतात प्रार्थनेमध्ये. ते फक्त चमत्कारासाठी येतात, परिवर्तनासाठी. त्याला परिवर्तन कसं म्हणतात? त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता इतरांना सांगा, त्याला बोलतात परिवर्तन. आपण प्रार्थना करताना अशी प्रार्थना करायची ना, सुतसेक मध्ये बघा 121:8 मध्ये दिली, येणे जाणे तुझं सुरक्षित होईल आणि जे पाहणार आहे ना ते आशीर्वाद पाहिजे. पाहिजे डोळ्यामध्ये वाईट नाही. माझ्यातून काहीतरी कोणाची सेवा करता आली पाहिजे, मदत करता आली पाहिजे, नाहीतर प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांच्यावर चमत्कार उतरला पाहिजे. पाहिल ते आशीर्वाद. देवाला मी काय सांगतो, जे मी पाहिल ते आशीर्वाद देतो. मी एकच विनंती करतो, आणि ज्याला मी पाहिल ना ते प्रभू तुझ्या मागे लागावं. ज्याने मला पाहणार ते प्रभू तुझ्याच मागे लागा. एक छोटीशी साक्ष सांगतो. मी बोईसरवरून येत होता. पालघर आणि सपाळा म्हणजे दहिसर एरियामध्ये एक ब्रिज आहे, त्याचं सिग्नल. तर 1 मिनिटाचा, 1.5 मिनिटाचा, 1.25 मिनिटाचा असं त्याच्यात लेणं देणं आहे, जाणं येणं. तर मी काही कलम घेण्यासाठी थांबलो तिथे. म्हणजे गाड्या लागलेल्या, तर थांबलो. एक झाड वाऱ्याने, वादळ आलं ना, ते झाड त्या गाडीवर पडलं. माझी एक गाडी सोडून दुसरी गाडी एक मध्ये घुसला, ते 4थ्या गाडीवरती पडलं. ते झाड पडलं तर त्याच्यावरच पडलं. मॅजिक होतं त्याच्यावर. मॅजिक थोडीशी दाबली, पण परमेश्वराने त्याला एवढ्या वाऱ्यामध्ये पडलं झाड. पण ते पडताना कसं पडलं? एकदम हळूच.
एवढं झाड झाड होतं हालेलुया. म्हणजे खांदा सुचकून पडला तुला हालेलुया. म्हणजे परमेश्वराने मला अगोदर एक चिन्ह दिलेलं होतं. मी रस्त्यात येत होताना माझ्या पुढे एक झाड असंच पडलेलं, पण ते कोपऱ्यामध्ये तुम्ही बघितलं त्या आंब्याच्या झाडातून म्हणजे जे मधला आटा होता ना तो एक आटा खाली पडला. तो पडला तो रस्त्याच्या बाजूला पडला, पण इकडे नाही पडला, रस्त्यात नाही आला. आणि ह्यो दोन्ही रस्त्याच्या आतमध्ये म्हणजे इथून त्या रोडच्या बाहेरपर्यंत तो पडला तर त्याच्या पाठीवरच म्हणजे गाडीच्या मधल्यामध्ये पाठीवर पडला. पण काही लोक सगळे थांबल्या गाड्या तेवढे सगळे धावत आले. एक बाजूला म्हणा होता त्यांनी एक घेतलं आणि पहिले सगळं उचललं ना गाडी काढली बाहेर काढली आणि मग झाड खाली ठेवलं. पटापट कापलं लोकांना रस्ता क्लिअर केला. हालेलुया. परमेश्वर कार्य करतो. मग असे 121:8 मध्ये तुझे इथून मी पुढे येणे जाणे सुरक्षित. जो वचनावर आहे, शिक्षणावर आहे. आपण जर देवाच्या राज्यामध्ये चाललेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की माझ्या त्या टायमाला एमएटी गाडी होती, आता 4 व्हीलर देवाने बरोबर. एमएटी गाडीमधून मी वादळ, वीज गरडा, पाऊस एवढा पाणी जमायचा आणि त्याच्या तुम्ही बाहेर उतरायचा, पण कार्य मात्र सोडलं. गाडी खोलायचा का एमएटीचे गाडीचा बूज पीस काढायचो, कार्पेटर साफ करायचो. फार खतरनाक असेल. आणि अशा तुम्ही कार्य केले. आज जर तुम्ही आणि मी वचनात आहे, शिक्षणात आहे, नियमात आहे तर देव चमत्कार आणि अद्भुत गोष्टी करणार आहे. असे ते सैन्याने माझ्या पुढे असे ते तरी माझे हृदय कसर नाही. तो बोलतो की सैनिक जरी पुढे आले माझ्याकडे तरी मी आणणार नाही असं बोलला तो. हालेलुया. आम्ही दिले. त्याचा विश्वास कसा होता. हालेलुया. आपला तसा विश्वास आहे का. आपला विश्वास कोणी सांगितलं त्या प्रार्थनेचं, तिकडे गेले त्या प्रार्थनेचं, तिकडे गेले त्या. तुमचा विश्वास देवावर नाहीये, तुमचा विश्वास मानवावर आहे. तुम्हाला आशीर्वाद नाहीये, तुमच्या भविष्यात चमत्कार होणार नाही, कारण मनुष्य विस्त ठेवणारा शापित आहे, त्याला शाप उतरतात. हालेलुया. म्हणून प्रभूने जे शिकवलेले आहे, प्रभूने घडवलेलं आहे, प्रभूने आपल्याला त्याचा मार्ग दाखवलेला आहे, तिकडेच आहे. पहिलं प्रार्थनेमध्ये कसं आहे माहितीये का, योहान 6:24 पित्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय कोणीच त्याच्याकडे जाऊ शकत नाही. तो शेवटच्या दिवशीपर्यंत उठवणार. हालेलुया. म्हणून त्याच्यात काय सांगितलं 12 ते 32 वचन मध्ये लूकमध्ये, लहान कळपा भिवू नका, कारण देवाला हे राज्य देणं तुला योग्य वाटलं. लहान कळपा भिवू नको, कारण हे तुम्हाला राज्य द्यावे हे आपल्या बापाला समजलं. म्हणून इकडे तिकडे जाऊ नका. जर गेले तर स्वतःला सावध राहा, इकडे काहीच तुम्हाला मिळणार नाही. कारण देवानी होतं ते काढून देत. ते 13-12 ज्याच्याकडे आहे असे नसते काढून देतो. संपलं. आपल्या जीवनात देवाने दिलेलं गिफ्ट जे आहे ते गेलं ना परत नाही ना. नावं तर 1000 लोक देवाची नावं घेणार, पण त्या नावाने काय होत नाही, त्याच्या कामाने ते होत, त्याच्या नियमाने होते, त्याच्या मार्गाने. आपण कुठे कुठे जाणार. आज आपल्या खिशात पैसे आहेत म्हणून आपण पाहिजे तिकडे धावतील ना. पैसे संपले तर धंदा कसा होतो. म्हणून आता देवाने हे सगळ्यांना बचत करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाऊस बघा कसा येत होतो.
पाण्याचा नाश नाही करून देत देव. त्याने आपल्या सगळ्यांना शिकवायला लावलं का पाणी बघा व्यवस्थित येतो, तो बाहेर जात नाही, थोडं आहे तेवढं जिरवतो, परत थोड्या परत येतो, परत पाणी जिरवतो, परत येतो, पाणी जिरवतो, पण वाया पाणी फुकट घालत नाही. आम्ही लोक पाण्याची जी सिस्टम आहे चालला जाते, त्यासाठी सावध करा आणि शिकवा आणि लोकांना सांगा. हालेलुया. हे काय की देवाने आम्हाला हे शिकवलेले तेच आम्ही तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ते लोकांना शिकवा. काय शिकवणार की पाण्याचा बचत करा. दात घासतात की नाही, घासतात ना, नळाखाली बालदी ठेवा का आणि पाणी चालूच ठेवतात ना, दात घासत राहतात ना, पाणी चाललंय खालून, बालदी ठेवा त्याच्यात मग ठेवा, लागला ना पाहिजे तेवढंच पाण्याची बचत करा, कारण लोकांना पाणी नाही मिळतं, पुढे पण फार कठीण आहे. तर हे जी सावध राहायचं, सगळ्या गोष्टी बायबल आधारित म्हणजे पवित्र शास्त्राच्या नियमामध्ये चालायचं. आज माझ्याकडे सगळं आहे म्हणून मी संपवणार नाही. उदयापुत्राची आठवण करा, लोकमध्ये 15-11 पासून वचन दिलेलं आहे तसं. बापाचा पैसा घेतला, आज आम्ही तसंच आहे. आपल्याकडे पैसा असला ना, गोर गरीब गरजवंत लोकांना मदत करायला टाइम नाही आहे, पण कार्यक्रम फिरायला पार्टीला प्रोग्राम सगळ्यांना टाइम आहे. नंतर शून्य येईल. जो मनुष्य परमेश्वरच्या नियमाने चालतो त्याला कधी कमी पडणार नाही, पण जो परमेश्वरच्या नियमाप्रमाणे नाही तर खाण्यासाठी पण परीक्षा येऊन जाणार, कारण शेवट काळ फार कठीण आहे. माझ्यावर काय सांगते, युद्ध प्रसंग वडवला तरी काय करेल. मग आता काय शिकायचंय तुम्हाला. हालेलुया. पूर्ण विश्वासात आलायचं. त्यांनी निर्णय घेतले, वचन घेतलं, शिक्षण घेतलं, अनुभव घेतले, त्या पद्धतीने चाल. आता आपण लोक बघा परीक्षेला गडबड. परीक्षेला गडबडू नका. सोन्याची पारख तरी सोन्याचा भाव वाढलाय नाही. मग हे शिकायचं आहे. परीक्षा तुम्ही येतील, मग परीक्षेत फेल झालं तर आजार तुम्हाला येतील, दुःख तुम्हाला येतील, समस्या तुम्हाला येतील, संकट तुम्हाला येतील, तर काढायला कोण आहे. ते प्रत्येकाने शिक्षण घ्यायचं. मी एकच लोकांना बोलतो आणि सल्ला देतो, प्रार्थनेला या. एकच शब्द, दुसरा काहीच बोलतो, कारण जी गरज तुम्हाला आहे ना ती त्याचीच आहे, बाकी कसली. शिक्षण आहे, ज्ञानी आहे, वरदानी आहे आणि वरदानाचा अनुभव सुद्धा. हे शास्त्र आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे ख्रिस्त मिळाले. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जिवंत देव आहे, पण जर हे नाही तर आपल्याजवळ काहीच नाही. हालेलुया. पवित्र शास्त्र पवित्र व्यक्ती बनवते. आपण नास्तिक, आपण पापी आहोत, आपल्यामध्ये परिवर्तन नाहीये, म्हणून हे शास्त्र माणसाला परिवर्तन करतं. म्हणून मी लोकांना सांगतो, तुमचं परिवर्तन नाहीये. आपण इकडे तिकडे ओळखतो ना, इकडे तिकडे प्रार्थनेला जातो ना, एक साक्षी घेऊन येतो, साक्षी तो देव मान्य नाही करत. त्या साक्षी एका दिवसात कोणाच मास्तर होत नाही, बरोबर. एका दिवसात कोणता शिकलेला आहे मला सांगा. शिकावं लागतं. हल्ली काय झालंय माहिती, तुम्ही प्रार्थनेत आहेत ना, तुम्हाला बाहेर काढण्यासाठी शैतानाने माणसं पाठवतात. म्हणून मैत्री करू नका, संगत करू नका. नुकसान तुम्हाला आहे, मला नाहीये. मी तुम्हाला सरळ सांगतो, इकडे काही वेगळा देव नाही ना, दुसऱ्या ठिकाणी वेगळा देव, पण मेंढपाळ जोडीला पाहिजे. जर मेंढपाळ नसेल, काही झालं तरी शेवटला इकडेच यावं लागते की नाही. मार्गदर्शक पहिलं करा, स्वतःची पाप पहिली खाली करा, माणूस फ्रेश होईल. चांगलं जीवन देवाने आपल्याला दिले, त्याचा वापर करा. हे शास्त्र तुमचं जीवन बदलेल. म्हणून मी लोकांना सांगू, माझ्यावर भरोसा ठेवू नका. तुम्ही माणसं आहे, कधी बदलते कधी बदलत ना, तुम्ही आणि मला माहिती नाही. हालेलुया. पण हे कधी बदलत नाही, हे बदलवते माणसाला. काय हे माणसाला जीवन देते, मला त्यानेच देते. कोण्या माणसाने मला जीवन देते, कारण मी जेव्हा गेलो प्रार्थनेमध्ये ते फक्त या मागे लागले.
मला वाचता सुद्धा सारखं येत नाही. माझे रायटिंग माझा स्वतःला माहिती कशी होती. जागतिक गोष्टी कुठल्या लिहायला मला हात नाही चालत. देवाविषयी सांग, वचन काय, वचन किती पहिलं काही जमत नव्हतं. आता मला फक्त वचन शिवाय दुसरं काही नाही. मी काहीच लिहून देऊ शकत नाही. तुमच्या सही सुद्धा मी कशी तरी मारून देऊ, मला सही जमत नाही, कारण देवाने माहितीने पूर्ण चेंज केलं. अरे मी फक्त जीवनामध्ये एकच विचार की प्रभू शिवाय माझ्याजवळ काय नाही. म्हणून मी ना पैसा, ना खाणं, ना वस्तू, कुठल्या गोष्टीवर लक्ष देतो. जे लक्ष देतो ते फक्त ख्रिस्त आहे. कारण हे मला जबाबदारी दिली हे लोकांना सांगण्यास. आता मी तुम्हाला शिकवतो, ते मार्गदर्शक होते. तुम्हाला पटलं तर तुम्ही धरा, नसेल ते सोडून टाका, कारण ते तुमचा प्रश्न. पण नुकसानात पडू नका, दुःखात पडू नका, निराशात पडू नका. देवाने आपल्याला आनंदी ठेवले ना, तर आनंदीच राहा. बाहेर गेल्यावर मनुष्य तुम्हाला काय वाटलं की मी तिकडे गेला ना, मी या प्रार्थनेत गेला, मी त्या प्रार्थनेत गेला ना, माझं परिवर्तन झालं. रॉंग. अरे आता फार मोठी संकट पोचवलं, म्हणून थोडं वचनाने शिक्षणाने राहा. प्रभूंनी काय सांगितलं ते मत्तेच्या निवडल्या लोकांसाठी कमी केलं. म्हणजे आपण निवडलं तर आपल्याला संकट कमी आहे, पण ज्या लोकांकडे ख्रिस्त नाही, शिकवण नाही, ज्ञान नाही, तर त्याचं भविष्य. आज तुम्ही बघा पाहिजे, तुमच्या घरात एखादा दारू प्यायला लागला, त्या घराची सगळं घर उद्ध्वस्त करून ठेवते, घरात शांतीच नाही. पण एखादा मनुष्य प्रभूमध्ये येतो, वचनात येतो, शिक्षणात राहतो, या पवित्र शास्त्राचा अनुभव घेतो, पाप काय पुण्य काय, तेव्हा त्या घराला शांती. आज कित्येक लोकांचं परिवर्तन झालं. देवाने माझं परिवर्तन केलं, म्हणून मला लोकांचं परिवर्तन करण्यासाठी म्हणून लोक येतात. आपण लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ला, मार्गदर्शक, शिक्षण, नियम देणं गरजेचं आहे. स्वार्थ तयार नाही करायचं. जर आम्ही एक स्वार्थ तयार करतो तर नुकसान तयार, आपलं स्वतःच नुकसान होते. स्वार्थ कधीच ठेवणं, स्वार्थ हा शैतान. खूप गोष्टी मला अद्याप पवित्र शास्त्रातून घ्यायच्या, भरपूर गोष्टी मला त्याच्यातून तयारी करायची. अरे स्तोत्रसेत 41 अध्याय जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये बघा कसं दिलं. जो गरीबाची काळजी घेतो तर देव त्याची काळजी घेतो. जो दिनाची चिंता वाहतो तो धन्य. संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त केले. तुम्ही गरीबाची किंमत ठेवणार, गरीब आणि गरजवंत व्यक्तीचा मदत करणार. तुम्ही संकटात आले तेव्हा परमेश्वर तुम्हाला सांभाळेल. समजलं? आपल्या जीवनामध्ये एक गोष्टी महत्व ठेवा, मी कोणाचं भलं केले तर माझा भला करण्यासाठी परमेश्वर हजर. परमेश्वर त्याचं रक्षण करेल, त्याचा प्राण वाचवेल. तो भूतलावर तो सुखी राहणार. तू त्याला त्याच्या वैर्याच्या इच्छेवर. जर तुमचे वैरी कितीतरी असले तरी काही तुम्हाला फरक पडणार नाही, कारण देव तुम्हाला त्या वैर्याच्या हातात देणार नाही. कारण तू दिनाची काळजी घेते, तू गरीब आणि गरजवंतांना मदत केलेली आहे. देव तुम्हाला मदत करेल. जीवनामध्ये शिकायचं. मी शिक्षण फक्त तेच घेतलेलं, जे आहे ते देवाचं, आपलं काहीच नाही. आपल्या जोडीला येणारच नाही का, तर कशाला त्याच्यात मन लावून ठेवू. शैतान येणार, तो सतावणार, तुम्हाला दुखवणार. प्रभू येशूला सतावलं तर मला ना तुम्हाला सोडणार आहे. पण आपल्याला काय लक्ष द्यायचंय की देवाने मला हे काम दिले त्याकडे लक्ष द्यायचं.
जेवढा काळ परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे त्याच काळामध्ये पवित्र आत्म्याचा अनुभव प्राप्त झाला पाहिजे. देव आपल्याशी एक सहकारी आहे, एक मदतगार, एक सहाय्य करणार. अरे प्रभूने आपल्यासाठी एवढी दुःख भोगितली तर आपल्याला प्रभूसाठी काहीच नाही करता येत. आपल्या हातात आहे काय? आपलं इकडे सगळं, माझ्या हातात सगळं राहणार आहे. कोणासाठी आपण भविष्य बघतो? स्वर्गासाठी भविष्य बघा की मला स्वर्गात जायचं आहे. 41 तो रोगाने अंथरुणाला खेळला आहे, तो परमेश्वर त्याला सांभाळेल. तो रोगी असता बघा, आपल्याकडे आजारी पडल्यानंतर अंथरून काय पाणी द्यायला कोण माणूस नाही, कारण त्यांनी दिनाची काळजी घेतलीच नाही. गरीब गरजवंत लोकांची कधी काळजी घेतली नाही. तेव्हा त्याला ते प्रश्न स्वतः या अंगावर येतात. तेव्हा देव सांगतो की जो दिनाची काळजी घेतो तर त्याला मी स्वतः येईन त्याचे अंथरूण. देव जोडीला असेल तर आपण कशाला विचार करायचा? आता मी कुठे ना कुठे कार्य करतो, येतो जातो, मला माहिती आहे. मला माणसावर मी भरोसा ठेवत नाही, मी जास्त लक्ष देत नाही. मला फक्त जे प्रभूने काम दिले करायचं, इकडे जायचं. ही दुनिया स्वार्थी आहे. या स्वार्थी भविष्यात आपली वेळ घालवतो. पहिलं शिक्षण घेऊ, पहिलं त्या शिक्षणाचं पालन कर आणि त्याचा वापर. आम्ही कुठे आहे? मी लोकांना सल्ला तोच देईन, तुम्ही कुठे कुठे जातील तिकडची दुष्ट आत्मे परत तुमच्या मागे येतील आणि तुम्हाला फार मुश्किलात पाडून. लूक 11:24 पहिल्यापेक्षा 7 आत्मे आले ना तर कोण काढायला? कोणच नाही. स्वतः प्रभू येशू पण तुम्हाला मदत करणार. जुदासला नाही केलं तर तुम्हाला ना मला करणार आहे. त्यांनी विश्वासघात केला. आपण देवाशी विश्वासघात करतो ना, देव आपल्याला लक्ष देत नाही. लक्षात ठेवा, देवाच्या बरोबर विश्वास नाही, कारण देव एक जीवित परमेश्वर, त्याच्याशी आम्ही विश्वासघात करणार. आम्ही दुसऱ्यावर भरोसा नाही ठेवायचा, आमच्या स्वतःवर भरोसा ठेवायचा. दुसऱ्याच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. आता परमेश्वराच्या नियमानुसार अवलंबून, तेव्हा परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल, तुम्हाला शिकवून. तो देवाशी एक आहे तर देव त्याच्याशी एक, आणि देव त्याच्याशी एक आहे तर जीवन. हे तुम्ही अध्याय जर वाचला तुम्हाला भरपूर मोठ्या प्रामाणिक जीवनामध्ये तुमचं भविष्य वाढवेल आणि तुम्हाला शांती आणि आनंद देईल. आणि तुम्ही सत्य चालले असेल तेव्हा 8:32 प्रमाणे सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. म्हणजे तुम्हाला सत्य समजेल की प्रभू शिवाय पृथ्वीवर आपल्या जीवनात कोणच श्रेष्ठ नाही. तर छोटीशी प्रार्थना केली. परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. सर्व मंत्र कामगार सर्व पुढे सुरू मिळेल प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.